आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. आपण अध्याय 15वा जो पुरुषोत्तम योग सध्या पाहत आहोत. आणि याच्यामध्ये आपण सर्वप्रथम असं पाहिलं की संसार वृक्ष जो काल्पनिक आहे पण संसार वास्तव्यात आहे त्याचं माऊलींनी वर्णन केलं होतं. हे वर मूळ आणि खाली फांद्या असले आणि हा अनादि अनंत आहे असं सगळं आपल्याला सांगितलं. पण हा काल्पनिक हे पण आपल्याला सांगितलं. आणि या संसार वृक्षाच्या पलीकडे जायचं म्हणजे त्याचे जे मूळ त्याच्या वर जर जायचं असेल आपल्याला म्हणजे परब्रह्मापर्यंत तर आपण त्या परमपदाचा शोध घ्यायला पाहिजे. तो कसा घेता येईल हे त्यांनी आपल्याला सांगितलं. तो साधनेने घेता येईल आणि तो आपण परमात्म्याला शरण गेल्याने घेता येईल किंवा गुरु केल्याने घेता येईल असं त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. जे परमपद प्राप्त केल्यावरती पुनश्च जन्माला येणं होत नाही म्हणजे जन्माला आलं नाही म्हणजे संसार होत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं. इथपर्यंत आपण 4 श्लोक पाहिले होते म्हणजे 284 ओव्या पाहिल्या होत्या. आता आपण 5वा श्लोक पाहूया की कोण लोक या पदापर्यंत जातात. या पदापर्यंत जाणाऱ्या लोकांची लक्षणं काय असतात, ते कोणती लोक असतात, काय केल्याने आपण त्या पदापर्यंत जातो असं पुढे सगळं माऊलींनी वर्णन केलंय. तर कृष्ण अर्जुनाला जो मूळ श्लोक कृष्णाने अर्जुनाला सांगितला तो मी वाचतो. तर भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात अहंकार आणि अविवेक यांनी जो विरहित आहे राग द्वेष यांनी जिंकले आहेत सदैव अध्यात्माचे तत्पर ज्याच्या विषय वासना संपल्या आहेत सुख दुःखादी द्वंद्वापासून जो मुक्त आहे असा जो ज्ञानी त्या अविनाशी पदापर्यंत जातो. हे बरेच वर्णन सांगितले. काय सांगितले ज्याचा अहंकार ज्याला नाहीये त्याने अहंकाराला जिंकलेले आणि अविवेक जो आहे म्हणजे विवेक म्हणजे चांगली बुद्धी हे शास्त्रानुसार काय काम करावं अशी जी बुद्धी सांगते त्याला आपण विवेक म्हणतो. तर विवेकच्या विरुद्ध काय अविवेक यांनी अविवेकाला जिंकलेला आहे किंवा अविवेक विरहित आहे तो. तसंच त्यांनी काय केलं राग द्वेष. आता आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत राग येतो आणि आपल्याला प्रश्न पडतो की रागामुळे क्रोधामुळे सगळी गडबड झालेली आहे आपली. अख्खा दिवस कधी कधी नवरा बायको 2-2 3-3 दिवस बोलत नाही. मी तर असे नवरा बायको अलीकडे पाहिले ते वर्ष वर्ष बोलत नाही. चांगल्या परिचय आहेत माझ्या. आलं लक्षात मी राग आणि द्वेष काय करू शकतो हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. द्वेष म्हणजे काय की दुसऱ्याचा आकारण तिरस्कार करणे, काही कारण नसताना दुसऱ्याचा तिरस्कार करणे आणि तो तिरस्कार अनेक कारणामुळे असतो. त्या द्वेषामधून बाहेर पडणे ज्यांनी द्वेषाला आणि रागाला पण जिंकले. हे कसं माहितीये का, हे सतत प्रॅक्टिस करायची गोष्ट आहे. ती एका दिवसामध्ये ते होत नाही. सातत्याने सातत्याने प्रॅक्टिस केलं की मग ते होतं. पुढे ते म्हणतात सदैव अध्यात्माचे तत्पर आहे. अध्यात्मामध्ये तत्पर म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आधी आत्मा आत्म्याचं ज्ञान घेण्यामध्ये सदैव तत्पर आहे. म्हणजेच काय की जे सदर पुरुषांनी लिहिलेले ग्रंथ आहेत किंवा जे सत्संग होता किंवा साधना आहे किंवा सेवा आहे किंवा गुरुसेवा आहे याला ते महत्व देतात. त्याला म्हणतात ते अध्यात्मामध्ये तत्पर आहेत. अध्यात्मामध्ये तत्पर म्हणजे त्याचा अर्थ असा आहे ज्यांच्या विषय वासना संपल्या. आता विषय काय आहे, एखादं वस्तू खूप खायची इच्छा असणे, खूप पैशाची हाव असणे, खूप मोठा बंगला गाडीची मर्यादे पलीकडे हाव असणे, सगळ्याच गोष्टींची हाव, कपडे लत्ता पैसा काय नाही प्रत्येक गोष्टीमध्ये हाव, प्रत्येक गोष्ट प्रत्येक विषयामध्ये काहीतरी भोग पाहिजे. तर हे जे विषय वासना जे आहेत ते संपल्या. या साऱ्या विषय वासना संपतात, अहंकार संपतो, नुसतं विवेक राहतो, परमेश्वराशिवाय दुसरं काही दिसत नाही. तिथे फक्त परमेश्वरच असतो आणि मग तो दिसतो आपल्याला, त्याची आपल्याला प्राप्ती होते. हे मूळ आहे. पुढे ते काय म्हणते की सुख आणि दुःख हे जे द्वंद्व आहे याच्यापासून जो मुक्त आहे, हे सुख ज्यावेळी माणसाला प्राप्त होतं तेव्हा तो फार खुश होतो. तो म्हणतो छान, आजचा दिवस काय छान गेला, माझ्या सगळं मनाप्रमाणे. पण ज्यांनी सुखालाही जिंकला आहे तो माणूस काय म्हणतो ठीक आहे सुखाला मी हुरळून जात नाही आणि सतत माझंच कौतुक सगळीकडे मी करत नाही. काय मी हे लग्न जमवलं, मी ते केलं, माझा मुलगा एवढा मोठा झाला, आम्ही असं केलं, आम्ही हे घर त्या बिल्डरला कसं तुमच्यापेक्षा 500 रुपये कमी भावाने घेतलं. हे कुठल्याही प्रकारचे सुखाच्या ज्या कल्पना असतात
त्या बोलून दाखवणं नाही आणि त्याच्याने हुरळून जाणं नाही. आणि दुसरं म्हणजे दुःख. दुःख जे होतं, काहीतरी आपल्याकडे अपघात घडतो, कोणीतरी आजारी पडतं, एखादं अपयश येतं, किंवा कोणीतरी आपला अपेक्षा भंग करतो बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, तो उसनवार पैसे देण्यामध्ये, त्यावेळी दुःख निर्माण होतं. तर ते सुख आणि दुःख यांच्या द्वंद्वापासून जो मुक्त आहे, हे वरचे सगळे गुण बघा सांगितले, हे गुण असे ज्याच्यामध्ये असा जो ज्ञानी माणूस आहे तो त्या अविनाशी पदापर्यंत ते जातात, अन्यथा अविनाशी पदापर्यंत जाता येत नाही. पण हे गुण यायला खरं तुम्हाला सांगू का, खरं कारण काय, तुम्ही जेवढी जेवढी साधना वाढाल ना, ते आतूनच गुण तुमच्यामध्ये यायला लागतात. ते गुण आतूनच यायला लागतात. तुम्हाला जाणवतं आपल्यामध्ये बदल होतोय, आपल्याला सेवा करावीशी वाटते, आपल्याला रागवावं असं वाटत नाहीये, एखाद्याने आपल्याला त्रास दिला तरी त्याला क्षमा करावीशी वाटते आहे. असे गुण आतूनच येतात. साधनेचं ते वैशिष्ट्य असतं. देवाचं नाव घेतलं ना आपण, त्या गोष्टी आपोआपच घडायला लागतात. आता याचा माऊलींनी याच्याकरता काही ओव्या रचलेल्या आहेत आणि माऊली त्याचं आपल्याला निरूपण सांगणार. तर माऊली काय म्हणतात त्याच्यामध्ये, ज्ञानी पुरुषाच्या मनाला अविवेक आणि अहंकारासारखे विकार सोडून जातात. हे ज्ञानी पुरुष आहे, त्याचं जे मन आहे त्याला अविवेक आणि अहंकार हे सोडून जातात. आता सोडून जातात म्हणजे काय होतं, तू साधना करतो त्यामुळे ते आतून बदल व्हायला लागतात. आपल्याकडे बरेच साधक येतात आणि ते म्हणतात, आल्या आल्या सुरुवातीला खूप तक्रारी असतात, खूप गाऱ्हाणे असतात त्यांच्या संसाराबद्दल. उदाहरणार्थ काय असतं, ती माझी अमुक अमुक ननंद आहे, ती फार मला त्रास देते, मी एवढं करते, सासूचं नंदेचं ऐकतच नाही. ते आमचे यांचे चुलत चुलत भाऊ घरी आले की धाड धाड आम्हाला बोलतात, आम्हाला काही घरात मानच नाही, मी एवढं करतो त्याचं कोणी हेच नाही. अनेक प्रकारच्या तक्रारी असतात. ऑफिस मधल्या तक्रारी असतात, सोसायटी मधल्या तक्रारी असतात, मुलांबद्दलच्या तक्रारी असतात, आणि मग त्याच्याने राग येत असतो, काही यश आलं की अहंकार येतो. पण जेव्हा साधना वाढायला लागते जसजशी, तसं ती माणसं सांगतात, अहो समोरच्या मध्ये फार बदल नाही झाला गुरुदेव, पण काय झालं माहितीये का, की तो काही बोलतो ना, आता मला त्याचं काही वाटत नाही आता, बरं का. पूर्वी कसं त्याचं बोच काढायचे त्या गोष्टी समोरच्या असं, म्हणजे जाणवायचं, अरे फार अंगामध्ये जाळ निर्माण झालाय, फार क्रोध आला, अंग गरम झालं, कानशिल गरम झाली, त्यानंतर आम्हाला त्याचं काही वाटत नाही बरं का. आम्ही आपले कूल असतो, समोरच्यालाच प्रश्न पडतो, अरे यांना काही वाटतच नाही काही, तर आपण कशाला बोलावं आता. असे बदल व्हायला लागतात. आलं लक्षात. पुढे जसं वर्षा ऋतूचे अखेरीस आकाशाला मेघ टाळून जातात, दमडी देखील जवळ नसलेला दरिद्री आणि स्वभावाने क्रूर निर्दय अशा माणसाला सगळे सोयरे कंटाळतात, तसे जे पुरुष क्रामपोदारी विकारांना धरण्याकरता सापडत नाही. आता माऊली काय सांगतात, की हा जो ज्ञानी पुरुष त्याला अहंकार आणि विवेक सोडून जातात, म्हणजे कसे सोडून जातात, ते मी तुम्हाला निसर्गाचं उदाहरण सांगतो. म्हणतात निसर्गामध्ये जर तुम्ही पाहिलं, ते म्हणतात वर्षा ऋतू ज्यावेळी संपतो, म्हणजे पावसाळा ज्यावेळी संपतो, तर आकाशातले काळे ढग असतात ते आकाशाला सोडून जातात, आकाशातून नाहीसे होतात. तसं सहजगत्या या माणसामध्ये साधना निर्माण झाली, साधना करायला लागला, याच्यामधले अहंकार आणि इतर गुण जे असतात धरून ते निघून जातात, ते त्याचं मन खाली करतात. जसं आकाशातून काळे ढग निघून जातात, आकाश निळं निरभ्र छान दिसतं आपल्याला, तसं या माणसाच्या बाबतीमध्ये होतं, असं माऊली सांगतात. ते म्हणतात की एखादा माणूस दरिद्री असेल, त्याच्याजवळ पैसे नसतील, हा, आणि तो एखादा माणूस क्रूर आणि निर्दय असेल स्वभावाने, तर अशा लोकांना सगळे सोयरे सोडून जातात. तर काय याच्याकडे जायचं, त्याच्याकडे काही पैसे नाही, काही नाही, हा आपल्या घरी आला की आपण त्याचा पाहुणचार करत बसायचा, याच्याकडे गेल्यावर याच्याकडे काहीच नसतं. किंवा एखादा माणूस फार क्रूर असतो स्वभावाने, सतत तापट, घरी गेले काहीतरी विषय काढून भांडतच बसतो, काही स्वभावाने क्रूर असतात, त्यांच्याकडे काय जायचं. अशा लोकांना सगळे सोयरे सोडून जातात. आणि तसं हे जे पुरुष आहे, जे साधनेमध्ये असतात, त्यांना काम काम आणि क्रोध, काम म्हणजे प्रत्येक गोष्टीची लालसा असणे, तो काम आणि क्रोध हे त्या माणसांना सोडून जातात, आणि अक्षरशः असे बदल होतात. मी तुम्हाला सांगतो उपाय काय, मी तुम्हाला परत परत सांगतो, साधना करा, साधना करा.
सत्संगामध्ये राहा, साधना करा, सत्संगामध्ये राहा. मी तर असं पाहिलंय टीव्हीवरती मध्यंतरी एक सिरियल यायची कुठल्या तरी एका चॅनलवरती, त्याच्यामध्ये क्राईम दाखवायचे, मुलांना कसं पळून नेलं, मग पोलिसांनी कसं सोडवलं, किंवा कोणाला कशा अत्याचार झाले. तर मी पाहिलं आमच्या ग्रुपमधले काही कपल्स मध्ये ते महिलांमध्ये फार भीती झाली होती. मुलगा शाळेतून येताना खूप चिंता मनामध्ये, का तर ते पाहिलेलं असायचं ना, की अरे त्या मुलाला पळून नेलं, मग खंडणी. ते सगळे विचार मनामध्ये, नवरा घरी येताना ऑफिसमधून पोहोचला असेल का, गाडीला काही, सतत चिंता मनात. शांतता राहील का जे मन चिंतेने भरलेलं नाही. आता हे असलं बघायचंच कशाला तुम्ही? एखाद्या वेळेस बघणं विरंगुळा म्हणून ठीक आहे, पण नेहमी बघितल्याने तेच डोक्यात राहील. त्याच्या विरुद्ध तुम्ही सत्संग केला, चांगली पुस्तकं वाचली, प्रेरणादायी कथा वाचल्या, तर तुम्हाला त्यामध्ये साहस येईल की चांगले विचार येतील. सत्संगाचा तो फायदा असतो. सत्संग करतच राहायला पाहिजे. 10 मिनिटं तरी रोज सत्संग झाला पाहिजे आपला. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. सकाळच्या वेळी सत्संग केला तर अतिउत्तम, कारण त्यावेळी मन जे असतं ना ते फार शुद्ध असतं. दिवस सुरू झालेला नसतो, त्याला त्याला ग्रास फार लवकर होतं, कळतं फार लवकर. गोड जे तत्वज्ञान जर कळायचं असेल ना, ते सकाळच्या वेळेला वाचायला पाहिजे असं सांगतात. पण नाही सकाळी जमलं तर दिवसभरात केव्हा वाचा, पण वाचा असं माझं म्हणणं. सकाळ जमली म्हणून मी वाचणारच नाही असं नको. म्हणजे साधं 2 टायरचं तिकीट नाही मिळालं म्हणून मी प्रवास करणार नाही असं नाही. प्रवासाला तर जायचं, ते नाही मिळालं 2 टायर एसी तर 3 टायर मध्ये करा, पण करून तर घ्या प्रवास. जाणं गरजेचं आहे, तसं आहे ते. पुढे माऊली म्हणतात, फळांनी युक्त असलेले केळीचे झाड नैसर्गिकरित्या उन्मळून पडते, त्याप्रमाणे प्रबळ आत्मलाभामुळे याची क्रिया हळूहळू सुटत आहे. आता माऊली अजून एक होते, जर तुम्ही केळीचं झाड पाहिलं तर ते केळीच्या झाडाला एक 4-5 घडं येतात, आणि त्या केळीचं वजन फार असतं. त्या घडाचं पण वजन फार, 40-45 केळी असतात त्या घडात, काहींना 50 केळी, अशी जर 4-5 झाड झुकतात, काही दिवसांनी पडून जात, भरघोस फळ आलं आणि ते पडलं झाड. तर ते म्हणता ज्ञान साधना म्हणून सतत करत राहिला, एक दिवशी काय होतं की तो त्याच्या ज्या क्रिया आहेत ना ते सुटून जातात त्याच्यापासून. हे दैनंदिन जे कर्म अहो काय होतं माहिती, देव धुणं देखील होत नाही घरामध्ये. मला काहीतरी विपरीतच सांगतात सर तुम्ही, तसं नाही. त्याचा अर्थ असा आहे की निर्गुण निराकाराची जर प्राप्ती झाली तर सगुणाकडून तो बाहेर पडतो माणूस. खरं त्याचा अर्थ असा आहे, सांगण्याचा हेतू असा आहे की कर्मकांडातून तो बाहेर पडतो. हेच फुल वाहिलं तर देव प्रसन्न, हे सगळ्या मनातून कल्पना त्याच्या निघून जातात. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या हळूहळू क्रिया सुटतात. पुढे माऊली म्हणतात, जेव्हा झाडाला आग लागली असे पाहून त्यावरील पक्षी दिसेल त्या मार्गाला पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकून दिलेल्या आहे. आता माऊलीने अजून एक उदाहरण दिलं, त्या झाडावरती पक्ष्यांची खूप घरटी आहे. पण कोणी खाली बुंध्याला आग लावलं तर काय करतात पक्षी, ते उष्णता सेन्स झाली रे झाली, खाली आग लागली की ते सगळे ते घर सोडून जातात, आपल्या पिल्लांनाही नेतात आणि जिकडे जागा मिळेल तिकडे जातात. तसं ज्ञानाग्नी ज्यावेळी प्रकट होतो आतमध्ये, ज्ञानाच्या अग्नीमुळे काय होतं की आतमध्ये बदल होतात, आणि असा जो पुरुष आहे त्याच्यामध्ये सगळे विकार निघून जातात, त्याच्यामध्ये विकार राहत नाही असं माऊली सांगतात. पुढे माऊली म्हणतात, अर्जुना हे आहे, सर्व प्रकारचे दोषरूपी गवत ज्या भेदबुद्धी रूपी जमिनीवर उगवते, त्या भेदबुद्धीची कथा ज्यांना ठाऊक नाही, सूर्य उगवताच अंधारी रात्र सहजपणे पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येच देहंता दूर गेली आहे. आता माऊली काय सांगतात, माणसाच्या मनामध्ये जर साधना नसेल आणि त्याच्या मनामध्ये जर भेद असेल, भेदबुद्धी म्हणजे काय, की दोन गोष्टींमध्ये वेगळेपणा पडा. तर परमात्मा एकच आहे, तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. तुमच्या माझ्यामध्ये तोच परमात्मा आहे, जो मंदिरामध्ये, जो सदग्रंथामध्ये. हे ज्याच्या मनामध्ये ठासतं तो आपल्या नातेवाईकाला, आप्तस्वकीयांना, सोसायटी मधल्या लोकांना त्रास देईल का नाही देणार. तर त्याची भेदबुद्धी नाहीशी जाईल. पण ज्याला भेदबुद्धी आहे तिथे काय होईल, त्या भेदबुद्धीची जी जमीन आहे त्याच्यावरती गवत उगवेल, म्हणजे विकार उगवतील असं ते म्हणतात.
तर हे तुम्ही लक्षात घ्या. पण या ज्ञानीपुरुषांना भेदबुद्धी माहीतच नसते. ज्ञानीपुरुषांच्या बाबतीमध्ये काय असतं ना, भेदबुद्धी नसतेच. त्यांचं प्रत्येकाच्या ठिकाणी ठाई ठाई परमात्मा भरलेला आहे. ते म्हणतात सूर्य उगवताच अंधारी रात्र सहजप्रमाणे पळून जाते. म्हणजे काय होतं की जसं ज्ञान आतमध्ये पाझरायला लागतं मनामध्ये, हृदयामध्ये, तस तसं हृदयामधला जो काळोख आहे, मेंदूमध्ये जो काळोख आहे, तो निघून जायला लागतो, प्रकाश पसरायला लागतो आणि आपोआपच आपली कर्म चांगली होतात. जसं सुचिताताई आहे, त्या कुठे जाऊन आल्या? पंढरपूरला जाऊन आल्या. पंढरपूरला जाऊन आल्यावर ते साहजिकच दिवस रात्र ते भजन कीर्तन ऐकून माणसामध्ये बदल होऊन जातो की नाही? माणसामध्ये सहज बदल होऊन जातो. आणि देहाबद्दलचा जो अहंकार असतो तो पण दूर होतो, की माझा देह, मी आपण देहालाच, आपण स्वतःला देह समजतो. इथे खरी चूक होते. आपण देह नसून एक शुद्ध आत्मा आहे असं ज्यावेळी कळतं, त्यावेळी देहाबद्दलचा जो अहंकार असतो, हं, देहाची अहंता जी असते ती निघून जाते आपली. आणि मग तो साधनेमुळे, याच्यामुळे तो निघून जातो असं माऊली सांगतात. ज्याचे आयुष्य संपले अशा देहाला जसे शरीर अचानक सोडून जाते, त्याप्रमाणे ज्यांना अज्ञानमय द्वैताने सोडले, परिसराला ज्याप्रमाणे लोखंडाचा अथवा सूर्याला जसा अंधाराचा, तसा तर ज्यांना द्वैत भावाचा नेहमीच दुष्काळ असतो. आता माऊली अजून सांगतात की जसं एखादं शरीर जुनं झालं, थकलं, आजारी पडायला लागलं, की त्या शरीराला काय असतो की त्याला आत्मा सोडून जातो. त्याचप्रमाणे हे जे ज्ञानी पुरुष असतात, यांच्या बाबतीमध्ये अज्ञान जे असतं त्यांना सोडून जातं. ज्ञान आतमध्ये उगवलं की अज्ञान राहत नाही. हे तुम्ही घ्या. किंवा अज्ञानमय द्वैताने त्यांना सोडले. अज्ञान द्वैताचा जो दुसरा प्रकार आहे, की द्वैत नेहमी काय करतं की अज्ञान निर्माण करतं आपल्यामध्ये. तो ज्यावेळी भेदबुद्धी येते, नवरा बायको मध्ये पण तुम्ही पहा, जेव्हा ते माझं तुझं करायला लागतात ना, ती तुझ्या बँकेतले पैसे, हा म्हणतो ते माझ्या बँकेतले पैसे, ही गडबड चालू होते का? हे दोघांचे पैसे एक आहे असं ज्यावेळी ते समजतात की आपण दोघं वेगळे नाही, दोघांचे पैसे एकच आहे, तुझे आता वापर काय, माझ्या नंतर वापर काय, हा फरक नाही, असं ज्यावेळी समजतात त्यावेळी घरामधले भेद मिटायला लागतात. तर अशा माणसांमध्ये द्वैत भावाचा नेहमीच दुष्काळ असतो. द्वैत भाव ते ठेवत नाही. पुढे पुढे ते म्हणतात, परिसर जो असतो, जो दगड आहे, त्याला नेहमी लोखंडाचा काय असतो, लोखंड परिसराला ज्याप्रमाणे लोखंडाचा आणि सूर्याला अंधाराचा, तसे तुझ्या द्वैत भावाचा नेहमी दुष्काळ असतो. इथे ते काय म्हणतात, लोखंड जे आहे, लोखंड त्याला परीस लागेल त्याचं सोनं होतं, पण लोखंडाला परीस मिळतं का? तर नाही मिळत. अलग लक्षात. किंवा सूर्य जो आहे, सूर्य जिथे उगतो तिथे अंधार राहतच नाही, म्हणजे सूर्य उगवल्यावर ते अंधाराचा दुष्काळ होतो. तसं या माणसांच्या बाबतीमध्ये द्वैत भावाचा दुष्काळ असतो. किंवा परिसराच्या उलट बोललो आपण, तर जिथे परिसर जाईल तिथे लोखंड शिल्लक राहतं का? नाही राहत. कारण तो आपल्यासारखं त्याला करून टाकतो. लोखंडाला काय करतो, परिसराने स्पर्श केला की तो परिसर, तो लोखंड सोन्याचं होत, ते जिथे परिसर जाईल तिथे लोखंड राहणार नाही, म्हणजे लोखंडाचा दुष्काळ होतो. तसं ह्या ज्ञानी माणसाच्या बाबतीत द्वैत भाव राहत नाही, म्हणजे द्वैत भावाचा दुष्काळ होतो. अरे अर्जुना, या देहात ज्या सुखद्वंद्वाचे द्वंद्व अनुभवास मिळते, ती ज्या पुरुषांसमोर येतच नाही. जसे जागे झाल्यानंतर स्वप्नातील राज्य किंवा मरण हर्ष शोकांना कारण होते. आता ही जी अशी माणसं असतात, ही ज्ञानी पुरुष होतात, सातत्याने साधना करून हे करून ज्ञानी पुरुष, त्यांच्या बाबतीमध्ये सुख दुःख हे राहतच नाही. त्यांना सुख दुःखाचा लवलेशच नसतो. म्हणजे सुख येतात का येतात, दुःख येतात का येतात, पण त्याच्याने ते लिप्त होऊन जात नाही. म्हणजे दुःखाने दुःखी होत नाही, सुखाने अति हुरळून जात नाही. हा त्यांच्या बाबतीमधला गुण आहे. म्हणून ती त्यांच्या समोर येतच नाही असं ते सांगतात. याचं उदाहरण ते काय जसा देतात माऊली, की तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही रात्री झोपल्या आणि स्वप्नामध्ये तुम्ही राजा झालेले आहात किंवा कुठे पिकनिकच्या ठिकाणी फिरायला गेलेला आहात, ते तुम्हाला खूप लॉटरीचं तिकीट लागलेलं आहे, असं जर तुम्हाला स्वप्नात दिसलं, तर प्रत्यक्षात जागेपणी काय होतं ते काहीच नसतं.
तर माऊली पुढे असं म्हणतात की जसं स्वप्नामध्ये आपण चांगल्या गोष्टी पाहिल्या आणि जागेपणी आल्यावरती आपल्या लक्षात येतं की अरे स्वप्न पडलंय, आणि मग त्याचं आपल्याला काही आश्चर्य वाटत. तसं स्वप्नामध्ये काही दुःखद घटना पाहिल्या आपण, तर स्वप्न संपल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अरे स्वप्न होतं, आपण उगाच दुःख करण्यात अर्थ नाही. त्याप्रमाणे हा जो पुरुष आहे ना, याच्या समोर प्रत्यक्ष जीवनात सुख आणि दुःख आलं तरी तो कशानेच विचलित होत नाही. कारण त्याला त्याचं कशातच काही वाटत, जसं आपण स्वप्नातल्या गोष्टीमुळे विचलित होत नाही, तसं प्रत्यक्षातल्या घडणाऱ्या गोष्टींनी पण विचलित होत नाही. त्याला त्याचं काहीही वाटत नाही, असं आहे. पुढे ते म्हणतात, जसे सापाकडून जसा गरुड पकडला जात नाही, त्यामुळे सुखे दुःखे आणि त्याला कारण असलेली पुण्य पापे या दोन्हीकडून जे धरले जातात, जे आत्मनात्म सूक्ष्म विचार संपन्न साधक रूपी राजहंस पक्षी, आत्मनिराळे असणारे देहादी असत जड दुःखरूप मिथ्य पदार्थ समुद्ररूपी पाणी टाकून देऊ किंवा सच्चिदानंद रूप आत्मा म्हणजे ब्रह्मानंद रूपी दूध त्याचे प्राशन करतात. तर मौलीने अजून काही गोष्टी सांगितल्या. ते काय म्हणतात की साप जो असतो तो काही गरुडाला कधी पकडू शकत नाही. हे शक्य आहे का? साप गरुडाला पकडेल? कधीच पकडणं शक्य नाही, कारण गरुड सापाला पकडत असतो आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे हे जे ज्ञानी पुरुष असतात यांना सुख दुःख किंवा सुख दुःखाला जी कारण असलेल्या गोष्टी आहेत, पाप पुण्य, याचा त्यांच्यावरती परिणाम होत नाही. ते त्याच्या पलीकडच्या अवस्थेला गेलेले असतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांच्या समोर ती येतच नाही. पुढे ते म्हणतात की जसं आपण राजहंस पक्षी पाहिला, त्याच्याकडे जर आपण पाणी आणि दूध जर एकत्र करून दिलं एका परातीमध्ये, तर तो काय करतो, चोच बुडवतो आणि दूध त्यातलं फक्त पितो आणि फक्त पाणी त्याच्यामध्ये परातीमध्ये शिल्लक राहतं. तर ही जी ज्ञानी माणसं असतात यांच्या बाबतीमध्ये काय होतं की संसार हा जर एक समुद्र असं जर आपण विचार केला आणि त्या समुद्रामध्ये त्या पाण्यामध्ये अनेक गोष्टी मिक्स आहेत, म्हणजे सुख आहे दुःख आहे, अजून डोंगर नद्या नाले सगळं काही आहे संसारामध्ये, वाईट माणसं आहेत चांगली माणसं आहे, आणि परमात्म्याचं रूप पण आहे, म्हणजे आत्मा आहे परमात्मा आहे, एकच आत्मा आणि परमात्मा आहे. आणि त्याचे अनुभव या इतर साऱ्या गोष्टी आहेत. तर असा ज्ञानी पुरुष काय करतो, हा राजहंसाप्रमाणे वागतो. तो जे ते दुःख द्वंद्व विषय मोह हे जे निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात त्याला स्पर्श करत नाही, तो फक्त आत्म्याचा विचार करतो. आत्म्याच्या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करतो, म्हणजे ध्यान धारणा याचा विचार करतो. त्यामुळे हा राजहंसासारखा चांगल्याच गोष्टी येतात. तर असं आपण करू शकतो का दैनंदिन जीवनात, असं जर आपण विचार करायचं ठरलं तर तुमच्या लक्षात येईल की असं आपण करू शकतो. आपण करतो का हा भाग वेगळा, पण तो चॉईस आपल्याला आहे. म्हणजे ज्या ज्यावेळी प्रत्येक गोष्ट आपल्या समोर येते, समजा आपल्याकडे कोणी नातेवाईक आलं, कोणी मित्र परिवार आला, पण त्यांना चहा ठेवला, पाणी पितोय, गप्पा मारतो आहे, त्यांनी चुकीचे विषय काढले की आपण त्या मुहापासून स्वतःला बाजूला करू शकतो. ते एखाद्यावर टीका टिप्पणी करतात, आपण स्वतःला बाजूला ठेवू शकतो. आपण त्यावेळी मनातल्या मनात नामस्मरण करू. ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या आपण टाळू शकतो आणि त्याच्याऐवजी पॅरलली दुसरीही चांगली कर्म ते आपण करू शकतो. बऱ्याच वेळा हे असं पाळलेलं मौन हे आपल्याला लाभदायक असतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रकाशरूपी रसाचा पृथ्वी वर्षाव करून पुन्हा तो रस किरण समूहाद्वारे आपल्या बिंबाच्या ठिकाणी परत आणत असतो, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे दहा इंद्रिय अहंता इदंता अशा 12 वाटेस या देहादी अनात्म वस्तूंच्या ठिकाणी अनंत प्रकारांनी पसरलेला ब्रह्मात्म भाव जे नेहमी पुरुष आहे, ते ज्ञानदृष्टीने अखंड एकरूप पाहतात. आज थोडं अवघड वाक्य लिहिलंय. माऊली काय म्हणतात त्याच्यामध्ये, तुम्ही सूर्याकडे पहा. सूर्य काय करतो की त्याचे किरण पृथ्वीवरती सोडतो, ते पृथ्वीवर जातात, पाण्यावर पडतात आणि परत तो परावर्तित होऊन सूर्य आपल्याकडे घेऊन टाकतो. तसा हा जो ज्ञानी पुरुष आहे, हा काय करतो, संसारामध्ये इतक्या गोष्टी असतात, इंद्रियांच्या वासना असतात, देहाची इतर अवयव कुठे ना कुठे भटकत असतात, म्हणजे मनाच्या माध्यमातून. तर देहाचा एक अहंकार असतो आपल्याला,
या सगळ्यांना टाळून ते जे आत्मज्ञान प्राप्ती करतात, जे जे गरजेचं असेल तेवढंच ते करतात, बाकीच्या गोष्टी टाकून देतात, असं इथे मौलींना सांगायचं आहे. ते ज्ञानदृष्टीने काय विचार करतात की या संसारामध्ये सगळीकडे प्रत्येकात परमात्मा भरून आहे, त्या भावाने मी प्रत्येकाकडे पाहिजे, दोषरूपी नजरेने मी पाहणार नाही, असा त्याचा खरा अर्थ आहे. किंबहुना जसं समुद्रात गंगेचा ओघ, तसा आत्मनिर्णयाचा ज्याचा विवेक समरसून जातो. जसे आकाशाला येथून पलीकडे जाणे शक्य नाही, ते सर्वत्र आहे, त्याप्रमाणे त्या ज्ञानी पुरुषाला सर्व जगतच आत्मस्वरूप झाल्याने कोणाही विषयाची इच्छा करण्याचे कारण सुरू. आता हा जो आत्मज्ञानी पुरुष आहे हा आकाशासारखा वागतो. म्हणजे काय, आकाश काय आपल्या समोर पावसाने भरलेलं आहे, समजा ढग. इतर वेळेस पावसाळा संपल्यानंतर ढग निघून जातात आणि निरभ राहतात, पण आकाश काही कुठल्याही कारणाकडे दुसरीकडे जात नाही, कारण त्याची जागा तीच ठरलेली आहे. त्याप्रमाणे हा जो ज्ञानी पुरुष असतो हा या जगाकडे समभावाने पाहतो, आत्मभावाने पाहतो, आणि सगळ्यांमध्ये तो देवच बघतो, सगळ्यांमध्ये देवच बघतो, त्याच्या दृष्टीने सारं काही एकच आहे, या अर्थाने या विवेकाने तो सगळ्यांशी समरसून जातो. पण असं करता येणं शक्य आहे, पण याला एकच उपाय आहे, परत तुम्हाला सांगतो. जसजसं तुमचं नामस्मरण वाढेल, साधना वाढेल, जसं तुमचा सत्संग वाढेल, तस तसं ती दृष्टी तुम्हाला आपोआप येऊन जाईल, आणि मग तुम्हाला जीवनामध्ये जाणवेल त्यारे मला कोणाशी भांडावं असंच वाटत नाही, कोणाचा बदलाच घ्यावा असं वाटत नाही, कोणावर टीका टिप्पणीच कराविषयी वाटत नाही. आतून इतके बदल व्हायला लागतात आणि मग जीवन आपसुकच छान, व्यवस्थित, आनंदमय होऊन जातं. त्या जीवनाला वेगळं काही आपल्याला करायला लागत नाही, असं येत आहे. अग्नीच्या डोंगरावर कोणतेही पिकाचे बीजांकुर उगवत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात कोणते विकार उद्भवत नाही. वेगाने फिरणाऱ्या मंदार पर्वताचा मंथा काढला, हे क्षीरसागराचे घुसळण बंद पडून तो जसा निश्चळ होतो, तसा ज्याच्या चित्तात कामादी विकारांचा ओफळा भरत नाही. तर माऊली दोन उदाहरण देतात. ते काय म्हणतात की एखाद्या डोंगर जर तुम्ही पाहिला आणि त्या डोंगरावरती जर आग लागलेली असेल, आणि ती आग लागलेली त्या वनवा त्या डोंगराचं, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही झाडाचं बी लावलं, फुलांचं बी लावलं, तर ते येईल का नाही येणार, ते जळून जाईल, हे आपण लक्षात घ्यायला हवं. तसं त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार येत नाही, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार येत नाही, त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं. तसं अग्नीमध्ये टाकलेलं बी हे कधी त्याचं झाड होणार नाही, तसं त्याच्या अंतःकरणामध्ये विकारच येत नाही. विकारच नाही आले तर काय होतं की मन शुद्ध राहतं, कर्म आपोआपच शुद्ध होतात. पुढे ते म्हणतात, तुम्ही समुद्र मंथनाची गोष्ट सगळ्यांनी ऐकलेली, देव आणि दानवांनी मंदार पर्वताचा रवी बनवला आणि वासुकी नागाची दोरी बनवली, आणि तो समुद्र घुसळला, त्याच्यातून जे अनेक रत्न बाहेर पडली ते आपल्याला माहिती आहे. तर हा जो मंदार पर्वत जो आहे त्याचं जे घुसळण देवांनी केलं, तो जर वासुकी नाग ते काढून घेतलं तर ते घुसळण शांत होईल, आणि समुद्र जो तो आपोआपच निश्चळ होऊन जाईल. त्याप्रमाणे याच्या मनामध्ये कुठलेही काम विकार येत नसायचं, मन सदैव शांत असतं, सतत मन शांत असतं. तुम्ही याच्याकरता एक प्रॅक्टिस करू शकता. ती कशी करू शकता माहिती का तुम्हाला, की जेव्हा तुम्ही दिवसभराचा आढावा घ्यायला, दिवसातून किमान तीनदा तरी घ्यायला पाहिजे. सकाळची एक वेळ ठरवली आपण उठल्यापासून 12 वाजेपर्यंत, दुसरी 12 ते 5, आणि मग रात्री 5 ते संध्याकाळी 5 ते रात्री झोपेपर्यंत. आता तिन्ही वेळा संपल्यावर ते आपणच स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आणि आपण असं बघायचं, अरे या प्रसंगाला मी कसा वागलो होतो, त्या मोलकरीने अचानक फोन केला, आज बाई माझ्याकडे काहीतरी झालंय आणि मी काही आज देत नाही का, भांडे धुवायची पाळी आपल्यावरच आली आहे. छोटा प्रसंग आहे, मग आपण तिला ताडताड बोलून गेलो का, का आपण समजून घेतलं, तिला विचारलं का आपण ते नेमकं काय झालं, काही तुला मदत करू का, दवाखान्यात तुझे कोणाला न्यायचं, त्यांना काही पैसे हवेत का, माझ्याकडे कमी पैसे पाहिजे तर मी कापून घेईन, पण तुला आता तर पाठवून देते जीपेने पैसे. काय असं बोललो आपण का तिला वाईट वाईट बोललो, तू नेहमीच दांड्या मारते, तुला समजतच नाही, आढावा घ्या आपल्या याचा. 12 ते 5 या वेळेमध्ये आपण काही स्वयंपाक पाणी बनवलंय, घरातले लोक बसले जेवायला, कोणीतरी आदळ आपट करते, त्याच्या आवडीची भाजी नसते,
सदैव सगळ्यांना खुश करता येत नाही. मग आपण काय बोललो, मेल्या कार्ट्या तुला हे जमतच नाही का, तू असाच वागतो नेहमी, लहानपणी असाच वागायचा. मग मुलाची वडील काय बोलता, अहो तुम्ही तर तसेच हो, तुम्ही माझी कधी बाजूच घेतली नाही. आपण असं बोललो का आपण समजून घेतलं त्यांना? आपण असं म्हटलो का नाही, बघ तुला काय आवडतं ना ते आता मी बनवेन, काळजी करू नको. आज ती बाजारात भाजी उपलब्ध नव्हती म्हणून मी ते आणली नाही. आणि तुझे बाबा बोलले एवढा काही विचार करू नको, आमच्यामध्ये असं गमती जमती एकामेकाच्या करणं चालूच असतं. असं पण वागलो का वेगळं काही वागलो. संध्याकाळच्या वेळी पण काही एखादा असा प्रसंग घडला, अचानक घरी आपण काही ठरवलंय की आता वॉकला जाऊया, आता आपण दुसरं काही करू, आणि अचानक ज्यांच्याशी ज्यांचा स्वभाव आपल्याला एवढा आवडत नाही, स्वभाव वाईट आहे, ते अचानक दत्तक म्हणून पाहुणे घरात आले आणि येऊन बसले आणि दिसतं की उठायचं चिन्ह नाही. आपण म्हणतो चहा घ्याल का तुम्ही आता, मूल लावण्याकरता, तर नाही, थोडीशी भूक पण लागली होती, म्हणजे काही बनवून आलं हे आलं. मग त्यावेळी आपण त्यांच्याशी वाईट वागलो का चांगले वागलो, ते कशासाठी आले आपण शांतपणाने समजून घेतलं का, असं तुम्ही दिवसातून आत्मपरीक्षण करा. मग तुमच्या लक्षात येईल हे जे विकार आहेत, या विकारांवरती मी मात करते का नाही करत आहे. अलग लक्षात, हे सातत्याने करायची गोष्ट आहे. असं नको की दिवसातून एक दोन वेळा नामस्मरण केलं, ध्यान साधना केली, ज्ञानेश्वरीचं प्रवचन ऐकलं, झालं आता माझं, मी कशी वागायला म्हणतो. पण स्वतःचा आढावा घ्या, स्वतःच स्वतः ऑडिट करा, आणि मग तुम्हाला समजेल. पण पुढच्या वेळेस काय होईल की तुमचं मनच तुम्हाला सांगेल नाही, आता काही बोलायचं नाही बरं का, विचार केल्याशिवाय बोलायचं नाही. मनालाही सवय लागते. उच्चारण्यापूर्वी विचार करा, हे चांगलं आहे का वाईट आहे, माझ्या विचाराने दुसऱ्याला त्रास होईल का याचा विचार, दुसरा दुखावला जाईल का याचा विचार करा, मी जे बोलेल आणि जे करेल त्याच्यामुळे सगळ्यांचं समाधान होणार आहे का, सगळे आनंदी होणार आहेत का, असा विचार करा. आणि मग आणि ते जे बोलते मी किंवा जे करते सगळ्यांच्या हिताचं आहे का, हळूहळू तशी सवय लागेल, आणि मग त्याच्यातून तुम्ही टप्प्या टप्प्या टप्प्यामध्ये तुमच्यामध्ये बदल होईल. पुढे ते म्हणतात 16 कलांनी पूर्ण झालेला पौर्णिमेचा चंद्र कोणत्याही भागाने अपूर्ण दिसत नाही. त्याप्रमाणे ज्याच्या त्याप्रमाणे त्याच्या ज्याच्या अंतःकरणात पूर्ण स्वरूपता अंगीकारल्याने इच्छा करण्याकरता तिळबळही न्यूनता भासत नाही. तर माऊली काय सांगतात की अमावस्या संपल्यानंतर आपण बघतो की चंद्र कलेकलेने वाढत जातो, आणि पौर्णिमेच्या दिवशी तो पूर्ण दिसतो, आपल्याला त्याच्याकडे पाहून प्रसन्नता वाटते की चंद्र पूर्ण पौर्णिमेचा चंद्र आहे. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये अपूर्णता काहीच नाही. त्याप्रमाणे हा जो ज्ञानी माणूस आहे किंवा ज्ञान प्राप्त करायला चाललेला माणूस आहे, याच्या अंतःकरणामधून सगळे विकार निघून जातात, त्याला कशाची तर न्यूनता भासत नाही. असं म्हणत नाही की अरे हा हे मला मिळालं नाही बरं का म्हणून मी दुःखी, हे मिळालं असं तर बरं, असं काही त्याच्या बाबतीमध्ये राहत नाही. कुठली न्यूनता त्याच्यामध्ये राहत नाही. पुढे त्याचा ज्याच्याविषयी दृष्टांत आणि उपमाने असे असमर्थ शब्द किती बोल, जसे वाऱ्यापुढे परमाणू उरत नाही त्यामुळे ज्याला विषयाचे नाव देखील आवडत, तर ते काय म्हणतात की आता किती उपमा देऊन आणि माणसाचं किती कौतुक करू, त्याचे काय काय गुण तुम्हाला सांगत बसू, ही उपमा देऊ का ती उपमा देऊ, एवढं करायची काय गरज आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की वाऱ्यासमोर कुठलीच गोष्ट टिकत नाही, परमाणू देखील टिकत नाही. त्याप्रमाणे हा जो ज्ञानी माणूस होतो याच्यासमोर विषय वासना टिकत नाही, याचं मन नेहमी शुद्ध आणि पवित्र असतं. पुढे त्यांचा आत्मज्ञान रूपी अग्नीने जे जे कोणी असे शुद्ध झालेले आहेत ते अवय परब्रह्म स्वरूपात एकरूप होतात. येथे कोणत्या ठिकाणी असा काही प्रश्न विचारशील तर त्याचा कधी नाश होत नाही. असे जे परमात्म पद आहे त्या परमात्म पदात असा त्यात त्या सर्व नामाचा विशेष अर्थ आहे. आता माऊली काय सांगतात की असं जे आत्मज्ञान रूपी जे ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे, असे जे लोक अतिशय शुद्ध होतात आणि ते परब्रह्मामध्ये विलीन होतात, हे परब्रह्माचं पद ते प्राप्त करून घेतात. ते पद कसं आहे, अविनाशी पद आहे, सगळे विनाश होत. तर या परमात्म्याने हे जे परब्रह्म पद आहे यानेच सगळं काही केलं. तिथे गेल्यावरती परत येणे नाही, तिथे गेल्यावरती पूर्ण शांतता लाभते आणि तो आणि आपण एक होऊन जातो. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचं तेच विशेष, त्याच्या पलीकडे काही नाही, ते अंतिम पद आहे, हे तुम्ही लक्षात घ्या असं माऊली सांगतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल हे संतांना शक्य होतं का, आम्हाला शक्य आहे का.
ते प्रत्येकाला प्राप्त करता येणं शक्य आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आम्हाला तुम्ही विचार काढा की आम्हाला जमणार. हा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही वेळ किती देणार आहे साधनेला, हा महत्वाचा मुद्दा आहे. दैनंदिन कामातून वेळ काढून साधनेला वेळ द्या. ज्या दिवशी तुम्हाला कमी काम आहे, सुट्टीचा दिवस आहे, जास्त वेळ द्या. जेवढी तुम्ही साधना वाढवा, जेवढं नामस्मरण वाढवा, तेवढं तुम्ही वेगाने तिकडे जा आणि वेगाने बदलला. जे गुण आहेत, जे गुण आपल्याला माहित असतं आपल्यामध्ये काय दोष आहे, आपल्या असं लक्षात येतं की आपल्याकडे त्या पलीकडच्या 204 नंबर मधल्या आजीबाई आल्या होत्या. त्या म्हणल्या माझ्या सोन्याने भाजीपालाच आणलेला नाहीये, विसरली ती कामाच्या गडबडीत. थोडे कांदे बटाटे देते का? तिला कांदे तुमच्या किचन मध्ये दिसत असतात टोकरीमध्ये, तुम्ही म्हणता नाही बरं का माझ्याकडे. तर हे आपण ठरवा की आपण आपल्यात बदल करत चाललोय का. आता पुढच्या वेळी त्याला आपण छोट्या मोठ्या अशा बऱ्याच गोष्टी असतात जीवनामध्ये की आपण कसं वागतो हे आपण बघायला पाहिजे. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पुढे माऊली म्हणतात, डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही किंवा बुद्धीद्वारा जाणण्याचा विषय, अमुक एक म्हणून बोटाने दाखवण्याचा विषय नाही. अशा वस्तूला कोणी दाखवू शकत. जे परमात्मा पद ज्याला प्राप्त होतं ते डोळ्यांनी दिसतं का? तर दिसत नाही. ते डोळ्यांनी कधीही कोणाला दिसले नाही. कानांनी ऐकू आलं का? नाही, ते कानांनी पण ऐकू आलेलं नाही. आणि ते बोटाने दाखवता आले का? नाही. ते जे आत्मज्ञाने गुरूंनी दिलेल्या मार्गाने आपण चालल्यावरती ते आपल्या हृदयात आपोआपच फुलतं आणि ते आपल्याला जाणून येतं. इतकं स्पष्ट असतं, इतकं स्पष्ट असतं की आपल्यालाच आपलं कळून येतं की अरे मी त्या अवस्थेला पोहोचलो. हे त्याच्यामधलं प्रत्यक्ष घडणारी गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांना तुम्ही आज आलात आणि शांत चित्ताने प्रवचन ऐकलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला जी गोडी लागली त्या गोडीचे मी प्रथम आभार मानतो की सोमवार आलाय, सोनियाजीने टाकलं की नाही नोटिफिकेशन, हे तुम्ही बघत असतात दिवसभर. टाकल्यानंतर त्याला स्वागत करतात आणि सगळे येतात ऐकायला. ज्यांना वेळ मिळत नाही ते इतर वेळी ऐकतात, हे माझ्या लक्षात येतं. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, तुमच्या हृदयातल्या कृष्णाला वंदन करतो. आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री, जय श्री गुरुदेव भगवान संपूर्णानंद. जय.